नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचा अपमान झाला आहे का? लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही का? जवळच्या व्यक्तीनेच तुम्हाला कमी लेखलंय, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आणि तुमच्या डोळ्यात अश्रू आणले. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण स्वामी समर्थ सांगतात, भक्ताचा प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक वेदनेचा हिशोब नक्की होतो. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थांच्या अशा एक गूढ आणि प्रेरणादायी संदेशाबद्दल जाणून घेणार आहोत, जो प्रत्येक अपमानित, दुःखी आणि अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीसाठी आशेचा किरण आहे. अपमान का होतो? जीवनात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी अपमान सहन करावा लागतो. नातेवाईकांकडून, मित्रांकडून, समाजाकडून, कार्यालयात, कधी स्वतःच्या घरात सुद्धा. जेव्हा आपण प्रामाणिक असतो, शांत असतो आणि कोणाचे वाईट करत नाही, तेव्हा अनेकदा लोक आपल्या कमकुवत समजू लागतात. परंतु स्वामी समर्थ म्हणतात, शांत असणे म्हणजे दुर्बल असणे नव्हे, योग्य वेळ येताच परमेश्वर न्याय करतो. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगतात की त्यांनी कधीही आपल्या भक्तांचा अपमान सहन केला नाही. जो भक्त निरपराध असतो, श्रद्धेने स्वामींचे स्मरण करतो, त्याचा अपमान करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळते. कारण कर्माचा न्याय उशिरा होऊ शकतो, पण अंधारात हरवत नाही. कर्माचा सिद्धांत. आपण कोणाशी कसे वागतो याचा परिणाम निश्चित असतो. एखाद्याला विनाकारण दुखावणे, अपमान करणे, त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणे, ही सर्व कर्मे आपल्या जीवनात परत येतात. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर काही वर्षांनी, पण कर्माचा हिशोब चुकत नाही. भक्तांनो, काय करावे? जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा शांत राहा. प्रत्येक वेळी उत्तर देणे आवश्यक नसते. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींना सर्व काही माहीत असते. सूड घेण्याचा विचार करू नका, कारण सुडाने मन अधिक अशांत होते. स्वतःला सिद्ध करा. तुमचे यश हेच सर्वात मोठे उत्तर असते. नामस्मरण करा. दररोज मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा एक प्रेरणादायी प्रसंग. अनेक भक्तांच्या अनुभवामध्ये असे वर्णन आढळून आले की ज्यांनी त्यांचा अपमान केला, त्यांच्याविषयी द्वेष न ठेवता त्यांनी स्वामींच्या चरणी सर्व काही अर्पण केले. काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि त्यांना कमी लेखले होते, तेच नंतर परत त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, स्वामी भक्ताला खाली पडू देत नाहीत. योग्य वेळ आल्यावर त्याचा मान वाढवतात. अपमानानंतर हे करा. सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या मनातील वेदना तुमच्या चरणी अर्पण करतो. मला संयम, शक्ती आणि योग्य मार्ग दाखवा. त्यानंतर 160 वेळा श्री स्वामी समर्थ या नाम जपामुळे मनाला शांती मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात. लक्षात ठेवा, प्रत्येक अपमान तुमची ताकद वाढवतो. प्रत्येक अश्रू तुम्हाला अधिक मजबूत बनवतो. प्रत्येक वेदना तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते. आज ज्यांनी तुम्हाला नाकारले, उद्या तेच तुमच्या यशाचे कौतुक करतील, कारण स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत. मित्रांनो, जर तुम्हालाही जीवनात अपमान, अन्याय किंवा दुःख सहन करावे लागले असेल, तर निराश होऊ नका. कारण स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा. तुमचे कर्म चांगले ठेवा. योग्य वेळेची वाट पहा, कारण तुमच्या सर्व अपमानांचा हिशोब होईल आणि स्वामी समर्थांचा दिव्य न्याय नक्की प्रकट होईल. बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजा अर्धिराज, योगीराज, परब्रह्म, श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.